पुण्यातल्या सदाशिव पेठेमध्ये भावे हायस्कूलजवळ जो अपघात घडलेला होता त्या अपघातामधल्या जखमींना योगेश हॉस्पिटलमध्ये आणलेलं होतं आणि इथले ज्या डॉक्टर मॅडम आहेत त्यांच्याकडून या जखमींवरती उपचार करण्यात आले। आपल्याबरोबर स्वतः इथले डॉक्टर आहेत, त्यांना विचारणार आहोत। सुरुवातीला हे सांगा की साधारणतः हे किती वाजता हे सगळे जखमी रुग्ण जे आहेत ते तुमच्याकडे आलेले होते, त्यांनी आल्यानंतर काय सांगितलं? सुमारास 6च्या दरम्यान आमच्याकडे हे पेशंट आले। 2-3 म्हणजे ऑटोमध्ये आले, ते एकदमच सगळे साधारण 9 पेशंट आपल्याकडे ॲडमिट म्हणजे ट्रीटमेंटसाठी आले होते। त्यातले 2 पेशंट आपण ॲडमिट करून घेतलेत कारण त्यांना फ्रॅक्चर आणि हे आहे, पुढील उपचारासाठी आपण त्यांना थांबवून घेतलेला ॲडमिट करून घेतलेला आहे। बाकी 7 जे पेशंट होते त्यांना काही जणांना फ्रॅक्चर होतं, काही जणांना मार लागलेला होता, मुक्का मार वगैरे लागला होता। त्यांच्यावर उपचार करून आपण त्यांना गोळ्या औषधं देऊन आणि पुढच्या महिनाभराची ट्रीटमेंट आणि सगळं करून त्यांना डिस्चार्ज म्हणजे पाठवून दिलेलं आहे। जे 9 जण आलेले होते त्याच्यामधले गंभीर किती आहेत, म्हणजे की ज्यांना आता इथे ॲडमिट करण्याची गरज आहे, रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार केले जातील, ज्यांना सोडलेलं आहे त्यांना नक्की काय काय झालेलं आहे, कुठं कुठं फ्रॅक्चर झालेलं आहे, त्यांना नक्की मार कोणत्या भागामध्ये लागला होता, म्हणजे काही जणांच्या पायाला सुद्धा गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळते, असे किती जण आहेत? जे आपल्याकडे 2 ॲडमिट झालेले आहेत त्यांच्या गुडघ्याला आणि पायाला फ्रॅक्चर आहे, त्याच्यामुळे आपण त्यांना ॲडमिट करून घेतलं आहे। बाकी जे 7 लोक होते त्यांना काही लोकांना पोटाला मार लागलेला आहे, काही लोकांना पायाला मार लागलेला आहे, काहींना पाठीला मार लागलेला आहे, ते आपण एक्सरे वगैरे करून त्यांना सगळे उपचार करून पाठवले। ह्या 2 जणांना इथं उपचार करण्याची गरज? हो, उपचार करण्याची गरज आहे दोघांना। काय झालं नक्की आता? फ्रॅक्चर आहे। हां, फ्रॅक्चर पाहतोय की या 2 जखमींवरती सध्या या रुग्णालयामध्ये उपचार केले जातील कारण त्यांच्या पायाला दुखापत झालेली आहे। मात्र जवळपास 9 जण जे आहेत ते अपघातावेळी या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये आलेले होते, त्यापैकी 7 जणांना उपचार करून सोडून देण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिल्यास पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन नागनाथ सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।